श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो. आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे साधं भविष्य नाही, हे आहे थेट नियतीचा इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या, हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आज आम्ही उघड करणार आहोत ती 10 सत्य भाकिते, जी ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोपच उडेल. कारण हे भाकीत फक्त भविष्य सांगत आहे. ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडते. पण सावध राहा, हा इशारा दुर्लक्ष केला तर संधी कायमची हातातून निसटू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही, ही नियतीची थेट हाक आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाकीत क्रमांक 1. विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. मेष राशीवाल्यांनो, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल. एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी मन हादरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना घडू शकतील. भावनिक निर्णय घेऊ नका, शांत राहा. कारण आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरेल. भाकीत क्रमांक 2 आहे. अडकलेलं नशीब अचानक फिरणार. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, पण फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलते आहे. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्रच बदलू शकतो. जे महिन्यात झालं नाही, ते काही दिवसात घडेल. पण इथे एक इशारा आहे. हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी आहे. घाई केली, लोभ केला तर मिळालेला पुन्हा हातातून जाऊ शकते. संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा. कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. भाकीत क्रमांक 3. दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार. आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल. कारण ही भविष्यवाणी त्या बाजूविषयी आहे, जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात. तुमच्यात एक असं सामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे आणि लोक जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिले. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकते का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. पण लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि आता ती योग्य वेळ आली आहे. अचानक अशा परिस्थिती निर्माण होईल, जिथे तुमचं कौशल्य समोर येणं अपरिहार्य ठरेल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. त्या क्षणात लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तर आत्मसन्मानही परत येईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका. कारण खरा राजयोग नम्रतेत आहे, शहाणपणात आहे आणि सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली, तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित असलेले टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल. ही संधी ओळखा, कारण अशी वेळ पुन्हा येत नाही. भाकीत क्रमांक 4. देवाची परीक्षा संपत आली आहे. खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या, ज्याचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. प्रयत्न केले, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते. अनेकदा मनात प्रश्नही आला असेल, देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, अन्याय नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशीलता त्यांनी नोंदवून ठेवली आहे. ही सगळीच परीक्षा होती तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची. आता ती परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना दिसतील, मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल.
पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग किंवा देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून जाऊ शकतं. कारण परीक्षा संपली असली तरी सजग राहणं आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो देण्याच्या तयारीत आहे. भाकीत क्रमांक 5. एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील. एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही ध्येयाने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने घेऊन जाईल. लक्षात ठेवा, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचं चित्र कायमचं बदलू शकतं. भाकीत क्रमांक 6. जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली, सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळेच हेतू ठेवले होते. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. या क्षणी धक्का बसेल, मन दुखेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांना तुमच्या विरुद्ध वापरला. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावर वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालवू नका. शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आले आहे. भाकीत क्रमांक 7. अचानक मिळणारी मोठी संधी. पण सावध राहा, लवकरच तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षितही केली नसेल. नोकरीत बदल, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावंसं वाटेल. पण इथे सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठीच येतात. तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द सगळं नीट तपासा. जर काही केलं, लोभ किंवा ही शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेल्या पुन्हा संधी. जर शांत राहून अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेईल. लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण शहाणपण तुमच्याकडून अपेक्षित असतं. भाकीत क्रमांक 8. प्रेमात धक्कादायक खुलासा. सत्य टाळता येणार नाही. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलं, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी थांबली आहे, हे सत्य स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदही असू शकतो आणि वेदनादायकही. काहींसाठी संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा. कारण मेष राशीवाल्यांनो, तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, दुःखासाठी नाही. भाकीत क्रमांक 9. हरवलेला आत्मविश्वास परत येणार. कधी काळी तुम्ही खूप मजबूत होता, निर्णय ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का. पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, तर परिस्थितीत होती. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी कमी लेखलं,
त्यांच्यासमोर तुमचं आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करायचे नाही. लक्षात ठेवा, आत्मभान परत आलं की नशीबही तुमच्या बाजूने वळते. भाकीत क्रमांक 10. राजयोगाची चावी, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. हा काळ साधा नाही. ही ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत. तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल चांगली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मग प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही उभे आहात. लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणारा आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरला तर मिळालेली संधी हातातून विसरू शकते. कारण जितका वर जातात तितकी जबाबदारी वाढते. जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. लक्षात ठेवा, देव देतो पण तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. मेष राशीवाल्यांनो, आज ऐकलेली ही भाकिते फक्त शब्द नाहीत, ती नियतीची थेट हाक आहे. ज्यांनी समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी हल्ला जाणवला असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचं होतं. जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं. आणि जे येत आहे ते तुमच्या ध्येयाचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका. कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. शांत रहा, नम्र रहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण तुमची वेळ सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा आणि योग्य वेळी आठवा. योग्य पाऊल उचला, कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही, ते फक्त एकच संकेत देते. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा. जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहो.